नमस्ते सर्वांना. तुम्हाला काही सेकंदात मी जे काही सांगणार आहे ते कदाचित तुमचं आयुष्य बदलू शकतो. अमावस्येनंतर तुमच्या घरात येणारे आहे ती एक खास व्यक्ती, जिचं नाव ऐकताच तुमच्या डोळ्यात अश्रू येतील. परंतु लक्षात ठेवा, ही व्यक्ती अचानक येणार आहे आणि तिच्या येण्याने तुमच्या आयुष्यात इतका मोठा बदल होईल की तुम्ही स्वतःच आश्चर्यचकित व्हाल. तुम्हाला वाटतंय का की ती व्यक्ती कोण असेल? कोणी जुना मित्र, हरवलेलं नातं, की तुमचं नशीब बदलवणारी नवीन व्यक्ती? त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल एक असा संदेश देणार आहे जो फक्त तुमच्यासारख्या नशीबवान राशीवाल्यांनाच समजेल. आता या अमावस्येनंतर तुमच्या आयुष्यात असा एक बदल होणार आहे ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा हा प्रवास असतो आणि याच काळात काही विशेष व्यक्ती आपल्या आयुष्यात येतात. या व्यक्तींचं आगमन केवळ योगायोग नसतं, तर ते तुमच्या नशिबात आधीपासून लिहिलेलं असतं. ही वेळ तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे, कारण तुम्हाला आता असा एक अनुभव येणार आहे जो तुमचं मन पूर्णपणे बदलवून टाकेल. जर तुम्ही आत्तापर्यंत एकटेपणा, ताण किंवा दुःख अनुभवत असाल तर आता हा काळ बदलणार आहे. तुमच्या घरात आणि मनात आनंदाची एक नवीन लाट येणार आहे. पण हा आनंद कोणाच्या माध्यमातून येणार आहे हे जाणून घेणं तुमच्यासाठी फार गरजेचं आहे. ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात का येणार आहे यामागे एक खोल कारण आहे. हा संदेश, हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका, कारण शेवटी तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल एक महत्त्वाची गोष्ट समजणार आहे. तत्पूर्वी तुम्हा सर्वांना मी फक्त एकच विनंती करेन की मंडळींनो, माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्कीच करा, कारण तुमचा हा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स माझ्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे. त्यामुळे सबस्क्राईब नक्कीच करा. अमावस्या म्हणजे तुम्हाला सांगते की केवळ अंधार नाही, तर हा नवीन सुरुवातीचं प्रतीक असतं. या दिवशी विश्वातील ऊर्जा बदलते आणि काही लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडू लागतात. आणि मंडळींनो, तुमच्यासाठी देखील हीच वेळ एक मोठा टर्निंग पॉईंट घेऊन येत आहे. तुम्हाला भेटणारी ती व्यक्ती तुमच्या आयुष्यातील रिकाम्या जागा भरून काढणार आहे. अनेक वेळा आपण वाट पाहत असतो की कोणीतरी आपल्याला समजून घ्यावं, आपल्याला साथ द्यावी, आणि आता हा क्षण आता तुमच्यासाठी येत आहे. ही व्यक्ती अचानक तुमच्या आयुष्यात प्रवेश करेल आणि तुम्हाला आश्चर्यचकित करेल. परंतु लक्षात ठेवा, ही भेट फक्त योगायोग नाही, तर एक दैवी संकेत आहे. जर तुम्हाला जाणवत असेल की तुमच्या आयुष्यात काहीतरी बदल होणार आहे, तर तुम्ही योग्य दिशेने जात आहात. ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात येण्यामागे एक खास कारण आहे. कदाचित तुम्ही आधीपासूनच त्यांना ओळखत असाल, किंवा कदाचित ती पूर्णपणे ती व्यक्ती नवीन असू शकते. पण एक गोष्ट निश्चित आहे, ही व्यक्ती तुमच्या मनाला स्पर्श करणार आहे. त्यांच्या बोलण्यात, त्यांच्या वागण्यात एक अशी ओढ असेल ना की तुम्हाला ती आतून शांतता देईल. ते तुम्ही जे हरवलं आहे असं तुम्हाला वाटत होतं ते पुन्हा मिळाल्यासारखं तुम्हाला आता वाटेल. आणि ही वेळ तुम्हाला भावनिकदृष्ट्या खूप काही शिकवणार आहे. त्यामुळे जे काही घडेल ना ते स्वीकारा आणि त्यात सकारात्मकता शोधा, कारण ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात एक नवीन अध्याय सुरू करणार आहे. आता तुम्हाला प्रश्न पडत असेल की ही व्यक्ती नेमकी कोण असू शकते? याच उत्तरात तुमच्या आयुष्याचं एक मोठं रहस्य दडलेलं आहे. अनेक वेळा आपण ज्यांना दुर्लक्षित करतो तेच आपल्या आयुष्यात मोठा बदल घडवतात. कदाचित हे व्यक्ती तुमच्या जवळची असेल, किंवा एखादी जुनी ओळख पुन्हा तुमच्या आयुष्यामध्ये येईल. ही भेट तुम्हाला भावनिकदृष्ट्या खूप खोलवर स्पर्श करेल आणि त्यामुळे पुढील काही दिवस तुम्ही त्या लोकांशी कसं वागता, कोणाशी बोलता याकडे लक्ष तुम्हाला द्या, कारण तुमच्या आयुष्यात येणारी ती व्यक्ती तुमच्या नशिबाचा भाग आहे. आणि पुढे सांगितलेली एक गोष्ट जर तुमच्यासोबत जुळली ना, तर समजा हीच ती व्यक्ती आहे जी तुमच्या आयुष्यात येणार आहे. तर मंडळींनो, ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात आनंद घेऊन येईल आणि त्याचबरोबर तुम्हाला काही महत्त्वाचे धडे देखील देईल. त्यांच्या उपस्थितीमुळे तुमचं मन हलकं होईल आणि तुम्हाला नव्या उमेदीने पुढे जाण्यासाठी प्रेरणा मिळेल. अनेक वेळा आपण स्वतःलाच कमी समजतो, पण ही व्यक्ती तुम्हाला तुमची खरी किंमत दाखवेल. त्यांच्या बोलण्यात एक वेगळी ताकद असेल,
जी तुम्हाला सकारात्मक विचार करण्यास भाग पाडेल. त्यामुळे त्या व्यक्तीला ओळखण्याचा नक्कीच प्रयत्न करा. तुमच्या आयुष्यात येणाऱ्या या बदलांना घाबरू नका, कारण जे काही घडत आहे ना ते तुमच्या भल्यासाठीच आहे. ही व्यक्ती तुमच्यासाठी एक आशीर्वाद ठरणार आहे. कदाचित सुरुवातीला तुम्हाला काही गोष्टी समजणार नाहीत, परंतु हळूहळू सर्व काही स्पष्ट होईल. ही वेळ तुम्हाला आता संयम ठेवण्याची आणि विश्वास ठेवण्याची आहे, कारण विश्वासातूनच चांगल्या गोष्टी घडतात. ही व्यक्ती तुमच्या घरात येईल तेव्हा वातावरणच बदलून जाईल. तुम्हाला एक वेगळी ऊर्जा जाणवेल. घरात शांतता, आनंद आणि समाधान वाढेल. अनेक दिवसांपासून जे काही अडथळे येत होते ना ते हळूहळू दूर व्हायला लागतील. ही व्यक्ती तुमच्यासाठी केवळ एक पाहुणा नसून ती एक दैवी संदेश घेऊन येणार आहे. तुमच्या मनात एक भावना निर्माण होईल की ही व्यक्ती तुमच्यासाठी खास आहे, आणि ही भावना चुकीची नाही, कारण काही लोक आपल्या आयुष्यात खास कारणासाठीच येत असतात. ते आपल्याला काही शिकवतात, आपल्याला पुढे जाण्याची दिशा देतात, आणि त्यामुळे त्या व्यक्तीला ओळखा आणि त्याचा आदर करा. जर तुम्हाला आत्तापर्यंत वाटत असेल की तुमचं नशीब तुमच्या विरोधात आहे, तर हा विचार आजच बदला, कारण पुढे जे काही होणार आहे ना ते तुमचं आयुष्य अगदी बदलून टाकणार आहे. ही व्यक्ती तुमच्यासाठी आनंदाचं कारण बनेल. त्यांच्या येण्याने तुमच्या आयुष्यातील रिकामेपणा कमी होईल आणि तुम्हाला पुन्हा एकदा आयुष्य सुंदर वाटू लागेल. ही वेळ तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवण्याची आहे, कारण जे काही घडत आहे ना ते तुमच्या चांगल्यासाठी आहे. कधीकधी आपण ज्या गोष्टींची वाट पाहतो ना त्या अचानक आपल्या समोर येतात. ही व्यक्ती देखील तशीच आहे. तुम्ही कदाचित यांची वाट पाहत असाल, किंवा कदाचित तुम्हाला माहीतही नसेल की तुम्हाला अशा व्यक्तीची गरज आहे. परंतु तुम्हाला सांगते मंडळींनो, आता ती वेळ आलेली आहे. तुमच्या आयुष्यात येणाऱ्या या बदलांना स्वीकारा, कारण बदलच आपल्याला पुढे नेतात. ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात एक नवीन दिशा देईल. तुम्हाला तुमचं खरं ध्येय समजेल आणि तुम्ही नव्या आत्मविश्वासाने पुढे जाल. आणि शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, जे काही घडत आहे ना ते योगायोग नाही, ही एक दैवी योजना आहे. तुमच्यासाठी काहीतरी चांगलं घडणार आहे आणि ही व्यक्ती त्याचा एक भाग असणार आहे. त्यामुळे मन शांत ठेवा, सकारात्मक राहा. या काळात तुम्ही एक गोष्ट नक्कीच लक्षात घ्या की प्रत्येक बदलाच्या मागे एक सकारात्मक कारण असतं. कधीकधी आयुष्यात काही लोक अचानक दूर जातात आणि त्याच वेळी काही नवीन लोक आपल्या आयुष्यात येतात. हीच तर निसर्गाची पद्धत आहे, जी आपल्याला योग्य लोकांशी जोडते. तुमच्यासाठी येणारी ही व्यक्ती तुम्हाला तुमच्या आयुष्याचा एक नवीन अर्थ समजावून देईल. त्यांच्या सहवासात तुम्हाला एक वेगळी शांतता मिळेल. अनेक दिवसांपासून जे प्रश्न मनात होते त्यांची उत्तरे तुम्हाला हळूहळू मिळू लागतील, आणि त्यामुळे या काळात घाई करू नका. प्रत्येक क्षण अनुभवत राहा, कारण ही वेळ तुमच्यासाठी एक आशीर्वाद आहे. तुमच्या आयुष्यात येणारी ही व्यक्ती फक्त आनंद घेऊन येणार नाही, तर ती तुमचं मनही मजबूत करणार आहे. तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवणार आहे. अनेक वेळा आपण इतरांच्या मतावर अवलंबून राहतो, पण ही व्यक्ती तुम्हाला स्वतःच्या निर्णयावर विश्वास ठेवायला शिकवेल. त्यांच्या मार्गदर्शनामुळे तुम्हाला आयुष्यात योग्य दिशा मिळेल. ही वेळ तुमच्यासाठी आत्मविश्वास वाढवण्याची आहे, आणि की ज्यामुळे काही संधी तुमच्या आयुष्यात येतील, आणि त्यांचा स्वीकार करा, कारण ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात एक मोठा बदल घडवणार आहे. शेवटी एक गोष्ट मनात ठेवा की तुमच्या आयुष्यातनं जे घडणार आहे ना ते खरं तुमच्या भल्यासाठी आहे. ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात एक नवीन तुमचं जीवन अधिक सुंदर बनवणार आहे. त्यांच्या सहवासात तुम्हाला एक आनंद मिळेल, जो तुम्ही यापूर्वी कधीच अनुभवला नसेल. त्यामुळे या बदलांना मनापासून स्वीकारा आणि प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या, कारण कधी कधी एकच व्यक्ती आपल्या आयुष्यात इतका मोठा बदल घडवते ना की आपलं संपूर्ण आयुष्यच बदलून जातं. आणि कदाचित हीच ती वेळ आहे जेव्हा तुमचं आयुष्य एक सुंदर वळणावर येणार आहे. तर मंडळींनो, तुमच्या आयुष्यात येणारी ही एक खास व्यक्ती फक्त आनंदच नाही, तर तुमचं नशीबही बदलवून टाकणार आहे. कधीकधी देव आपल्याला योग्य वेळी एक योग्य माणूस पाठवतो, आणि हाच तो क्षण आहे जिथे तुमचं आयुष्य नवीन वळण घेणार आहे.
जर तुम्हालाही वाटत असेल की ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात येणार आहे, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आणि हा संकेत खरंच तुमच्यासाठी आहे. आणि मी तुमच्यासाठी आणखीन अजून मोठे नवीन संकेत घेऊन येणार आहे. तर मंडळींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक जरूर करा. आणि मी तुम्हाला सांगते की या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी तुम्हाला सांगते, माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. कारण की तुमचा एक सबस्क्राईब हा मला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स फार महत्त्वाचा आहे. त्यामुळे सबस्क्राईब करा. धन्यवाद.